नमस्कार शेतकरी, मी ज्ञानेश्वर चिकणे. तर आज आहे 11 जानेवारी 2024. तर आपला पुढचा हवामान अंदाज आहे अवकाळी पावसासाठी. तर तुम्ही पाहिलं आहात की गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने गेल्या वर्षी पावसाने इतका धुमाकूळ घातला होता का प्रत्येक महिन्यामध्ये एक पाऊस यायचा आणि एका पावसाचं वातावरण कमीत कमी 8 दिवस असतं. तर त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं होतं. अनेक शेतकऱ्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्वारी काढणी आली होती. त्यावेळेस ती ज्वारी, गहू यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. त्याच्यामध्ये म्हणजे सर्वच पिकाचं नुकसान झालं असं म्हणता येईल. काय त्याच्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकरी खूप होते, नुकसान होते जास्त त्याच्यामध्ये. काही ठिकाणी थोडाफार कमी पाऊस पडला, काही ठिकाणी जास्त पाऊस पडला. पण ह्या म्हणजे जे उन्हाळी जो अवकाळी पाऊस असतो त्यामध्ये थोडा जरी पाऊस पडला तो नुकसान जास्त होतं. आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये तो पाऊस पडत असतो की जास्त जरी पाऊस पडला तरी त्याची नुकसान पातळी कमी असते आणि कमी पाऊस पडल्यानंतर त्याची नुकसान जास्त असते. एकदम अत्यंत कमी जर असलं तर त्याच्यामध्ये कमी जास्त नुकसान होते आणि जास्त पाऊस पडला तर कमी नुकसान होते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत, त्याच्यामध्ये काय असं म्हणजे काही हे नाही. पण आता ह्या वर्षी म्हणजे 2024, तर ह्या वर्षी पाऊसमान कसा असेल, अवकाळी पावसाचा अंदाज आहे आपला हा. तर फेब्रुवारीपासून अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. तर त्याचे कारण पुढील मी अंदाजामध्ये सांगणार आहे. कारण ही जी कारणं जे असतात की त्याच्यामध्ये बरेच कारणं असतात. त्याच्यामध्ये एक फॅक्टर, कुठलाही एक फॅक्टरमध्ये जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये त्यामुळे जो वातावरण बदलत नाही. तर त्याच्यामध्ये 5-6 फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. तर एक पहा, 1 फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे यावर्षी पण होण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ही सुद्धा तारीख आहे त्याची अवकाळी पावसाची. आणि अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांनी नुकसान काय होत, किती होते तर हे सांगायची गरजच नाही, कारण शेतकरी ही प्रत्येक शेतकरी वर्गाला माहीतच असते. तसंच पुन्हा फेब्रुवारी, मार्चमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे, एप्रिलमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस जो आहे मेघगर्जनेसह काही ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडतो. ती पावसाची तर पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. कारण ते पाऊस कशामुळे आहे सांगतो तुम्हाला मी. तर सध्या जर पाहत आहात की तुम्ही, सध्या जे डिसेंबर आणि जानेवारी महिना, हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कुठल्याही वर्षातला डिसेंबर आणि जानेवारी महिना असू द्या त्यामध्ये अत्यंत पाऊस कमी पडतो आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला. आणि जो पाऊस पडत असतो कमी पडतो, पाऊस पडत नाही असं नाही, पण पाऊस पडत असतो. पण तो पाऊस कोणत्या बाजूने येतो, ज्यावेळेस डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जो पाऊस येतो तो कोणत्या बाजूने पाऊस येतो, कोणत्या दिशेने पाऊस येतो. तो पाऊस फक्त WD मुळे नाशिक विभागामध्ये म्हणजे पाऊस पडतो तो. तसंच राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्यामधून गुजरातच्या काही थोड्या पूर्वी, गुजरातच्या काही भागातून म्हणजे अरबी समुद्रातून आणि थोड्या WD मुळे पाऊस येऊन तो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणजे विदर्भामध्ये. तर मराठवाडा हा सेफ राहतो. मराठवाड्यामध्ये आला तर क्वचित थोडा पाऊस येतो आणि WD मुळे येणारा पाऊस हा त्या भागामध्येच पडतो. पण हा जो पाऊस येत आहे तर हे जे आता मागं जे पाऊस आला, आता ह्या पाऊस जी पडला आता सध्या 11 तारीख आहे, आज 11 जानेवारी. तर 1 जानेवारीपासून ढगाळ वातावरण, तर 7 जानेवारी हे म्हणजे 7-8 दिवस मागील ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामध्ये जास्त असा पाऊस नाही पडला, पण ही मोठ्या पावसाची एक पुढची दिशा दक्षिण दाखवत आहे की पुढे मोठ्या पाऊस येण्याची शक्यता आहे. तर त्याचे कारण तुम्हाला सांगतो स्पष्टपणे. तर जे हिंद महासागर असतो, हिंद महासागरातील जे वारे आहेत ते हळूहळू जे आहेत इकडे ह्याच्या भागात येत आहेत, म्हणजे उत्तर दिशेला सरकत आहे जास्त. तर सध्या सूर्य जो आहे तो दक्षिण भागाकडे जास्त म्हणजे दक्षिणी आणि सूर्य असतो. आणि जसं सूर्य असतो त्या प्रकारे जी हे असते पावसाची जी पाऊस जो असतो तसं सरकत. आता सूर्य ज्यावेळेस आपल्यामध्ये जूनमध्ये भारताच्या मधोमध जूनमध्ये सूर्य येतो. तर त्यावेळेस मधोमध भारताचा जो सूर्य ज्यावेळेस मधोमध येतो तर भारताच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. एक पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. तर तो मोठे सुद्धा समुद्र असे मोठाले की त्यामध्ये मधोमध जरी भारताच्या मधोमध सूर्य जरी आला की त्या सुद्धा समुद्राच्या सुद्धा मधोमध सूर्य येतो व त्यावेळेस समुद्राचे तापमान तापून त्यावेळेस भारताला एक पोषक वातावरण होते व त्यावेळेस भारताकडे पाऊस येण्याचे अनुकूल वातावरण निर्माण होते. आणि भूपृष्ठाचं तापमान याच्यामध्ये बरेच फॅक्टर तुम्हाला सांगितले की भूपृष्ठाचं तापमान, समुद्राचं तापमान, हवेची दिशा, हवेचा वेग हे असे त्याच्यामध्ये असतात. तर जे तापमान आहे की सध्या जे पाहत आहे तुम्ही श्रीलंका आणि तामिळनाडू इथे सध्या आता मागं पाऊस पडत आहे. तर श्रीलंका आणि तामिळनाडूचा पाऊस आपल्याकडे येणे म्हणजे ह्या महिन्यामध्ये जानेवारीपर्यंत, डिसेंबर जानेवारी सुद्धा आपल्याकडे जास्त येत नाही, पण तो पाऊस आपल्याकडं इकडे धाव घेत आहे की तो म्हणजे हा भाग दक्षिणेचा, मी जो सांगत आहे दक्षिणेचा भाग आहे आणि हा भाग उत्तरेचा आहे.
तो पाऊस जो आहे तसा असा उत्तर दिशेला येत नाही, कारण थंडीचे वारे असतात. थंडीच्या वाऱ्यामुळे जे थंडीचे वारे असतात की जे थंडीचे वारे असे म्हणजे पश्चिमेकडून गोल आकारामध्ये थोड्याशा टर्न घेऊन समुद्रामध्ये जातात. ते म्हणजेच बंगालच्या खाडीमध्ये जाऊन ते पुन्हा रिटर्न होऊन असेच गोल राऊंड मारून ते वर डबल अजून पश्चिम दिशेला येतात. म्हणजे वरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात आणि पूर्वेकडून वरी जातात. तर त्यावेळेस इकडचं जे वातावरण असतं ते इकडचं वातावरण थंडीचं असतं, आणि ज्यावेळेस दक्षिण भारतातलं जे वातावरण असतं ते थोडं वातावरण कमी म्हणजे तिथं तापमान कमी होऊन ते थोडं पावसाळी वातावरण कोणत्या दिशेला असतं ते एकदम खालच्या टोकाला श्रीलंकाच्या भागाला. तर ते तापमान जे आहे ते तिथं तापमान वाढत आहे, ते समुद्रामध्ये तापमान वाढत आहे. तसं तापमानाचा भाग जो आहे तो समुद्रामध्ये सुद्धा वाढून ते उत्तर दिशेला सरकत आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे पाऊस वाढणार आहे पुढे भविष्यामध्ये. म्हणजेच आता सूर्य जो आहे तो सूर्य पण आता उत्तरायण होत आहे, म्हणजे हळूहळू सूर्यसुद्धा आता उत्तरायण येत असतो. आता 15 जानेवारी मकर संक्रांत, आणि जानेवारीपासूनच थोडा सूर्य उत्तरायण होत असतो, हळूहळू सूर्य सरकतो. त्यामुळे सुद्धा आता तापमान इकडे दक्षिण समुद्राकडचे म्हणजे श्रीलंकापासून दक्षिण भाग, श्रीलंका देश आहे त्याच्यापासून दक्षिण भागाचा आणि अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर, बंगालचा सागर असेल, ह्याचे तापमान आता हळूहळू वाढायला सुरुवात होईल, पृथ्वीचे तापमान. त्यामुळे आपल्याला पाऊस थोडे जाणे. ह्या वर्षी थंडी कमी आहे. ही पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आहे की थंडी यावर्षी कमी असल्यामुळे आणि तापमानामध्ये वाढ होत आहे. झपाट्याने थंडी कमी असल्यामुळे समुद्राचं तापमान वाढत असतं. तर पुढे म्हणजेच जानेवारीचं शेवटच्या म्हणजे 26 जानेवारीपासून पुढे फेब्रुवारी म्हणजे 10 फेब्रुवारी ही पावसाची तारीख आहे. आता 10 फेब्रुवारीच्या नंतर परत पुन्हा अजून 25, 26 फेब्रुवारी फेब्रुवारी, मार्च 1, 2 मार्च म्हणजे 10 मार्चपर्यंत ह्या पावसाची तारीख आहे. आणि परत मार्च, एप्रिलच्या सुद्धा शेवटची 25 तारीख ही सुद्धा पावसाची शक्यता. याच्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट होऊ शकते. तर हा सुद्धा अंदाज तुम्ही लक्षात घ्या. आणि माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला एक दुसरी सांगायचं म्हणजे की माझ्याकडे अजून रेकॉर्ड आहेत की बघा, मी जवळपास 17-18 वर्ष झाले मी ह्याच्यावर लिखाण करत असतो की ही जे गेल्या वर्षीचा पाऊस आहे, पाऊसमान तुम्हाला परफेक्ट दिसत नसेल, हा गेल्या वर्षीचा पाऊस आहे. आता सरासरी पाऊसमान किती असतो, काय असतो, 1 वर्ष जर पाऊस मोजला तर त्याच्यामध्ये सरासरी काढता येत नाही, 2 वर्ष पाऊस मोजला तर त्याच्यामध्ये सरासरी काढता येत नाही. आणि आपल्याला स्वतःला दुसऱ्याच्या सरासरीवर अवलंबून राहायचं नाही, कारण स्वतःची सरासरी काढणं हे महत्त्वाचं आहे. स्वतःचा अभ्यास महत्त्वाचा असतो, कारण दुसऱ्याची सरासरी सुद्धा महत्त्वाची असते तितकेच, पण स्वतःचं काहीतरी शिकणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी जवळपास 17-18 वर्ष झाले मी पाऊसमान मोजणं, त्याच्यामध्ये एकूण सरासरी काढणं, खंड कधी पडतात पावसामध्ये हे सर्व अभ्यासलेलं आहे. ज्यावेळेस मी खंड सुद्धा सांगू शकतो, खंड कधी पडणार. तर हे जे पाऊसमान आहे ते फक्त 70% पाऊस पडला, जवळपास 65% पाऊस पडला इथं माझ्या मराठवाड्याच्या काही भागामध्ये. स्वतः मी परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका राहतो, इथं फक्त 65% पाऊस पडला यावर्षी. आणि हवामान खातं सांगतं की ह्यावर्षी फक्त 5 ते 7-8% पाऊस कमी पडला. तसं नाही, बराच पाऊस खूप कमी पडलेला आहे. आणि ज्यावेळेस 2021मध्ये अत्यंत अतिवृष्टी होती, पूर्ण जूनपासूनच अतिवृष्टी व्हायला, म्हणजे कमीच पाऊस नव्हता त्यावेळेस. तर त्यावेळेस फक्त जास्त पाऊस, फक्त 7-8% त्यांनी पाऊस जास्त सांगितला, 7-8%पेक्षा जास्त पाऊस होता. पाऊसमान मोजतो आपण त्यावेळेसच आपल्याला स्वतः कळतं, आणि 1 वर्ष 2 वर्ष पाऊसमान मोजून हे कळत नाही. ते पूर्ण पहा, हे 7चा आणि पूर्ण हे 8 जवळपास म्हणजे हे पूर्ण पाऊसमान प्रत्येक एक पान, ज्या एक वर्षाचं पान आहे हे लंबटी पान आहेत, म्हणजे जवळपास 17-18 पान आहेत, एक पूर्ण लिहिलेलं ह्याच्यामध्ये मी. तर त्यासाठी मग माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.